महाराष्ट्र सरकार में राज्य मंत्री आशीष जायसवाल ने पटगोवारी गांव में प्रस्तावित भूमि अधिग्रहण के मुद्दे पर कहा कि किसी भी औद्योगिक परियोजना के लिए भूमि की आवश्यकता होती है और सरकार किसानों के हितों को ध्यान में रखते हुए नई भूमि अधिग्रहण नीति तैयार कर रही है। उन्होंने कांग्रेस पर दोहरी राजनीति करने का आरोप भी लगाया। आशीष जायसवाल ने कहा कि जब राज्य में कांग्रेस की सरकार थी तब महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल के लिए बड़ी संख्या में जमीनें खरीदी गई थी। उन्होंने कहा कि कांग्रेस को पहले ही आत्ममंथन करना चाहिए था कि उस समय किसानों को किस दर पर जमीन खरीदी गई थी। उनके अनुसार कांग्रेस इन मुद्दों पर दोहरा रवैया अपना रही है। उन्होंने बताया कि किसी भी औद्योगिक परियोजना के लिए भूमि का चयन पानी की उपलब्धता, सड़क संपर्क और अन्य आवश्यक सुविधाओं को ध्यान में रखकर किया जाता है। एमआईडीसी पहले स्थल का निरीक्षण करती है और व्यवहार्यता का आकलन करते हुए बाद में ही भूमि का चयन किया जाता है। राज्य मंत्री ने कहा कि राज्य सरकार ने किसानों को भूमि अधिग्रहण के बदलते बाजार मूल्य का 5 गुना तक मुआवजा देने की नीति बनाई है। साथ ही पुराने परियोजना प्रभावित परिवारों को न्याय दिलाने के लिए भी नई नीति मसौदा तैयार किया जा रहा है। प्रश्न असाच आहे की एक तर कुठलाही प्रकल्प करताना हा तो प्रकल्प हवेत होत नाही तर जमिनीत होतो। काँग्रेसची सरकार जेव्हा या देशात आणि महाराष्ट्रात होती तेव्हा त्यांनी जेवढ्या जमीन एमआयडीसी साठी घेतल्या त्या कशा घेतल्या, त्या कुठल्या दराने घेतलं याचं आत्मचिंतन पहिले त्यांनी करावं आणि नेहमी दुटप्पीपणाची भूमिका की प्रकल्पाला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये। कुठलाही प्रकल्प हा उद्योग हा पाण्याची अवेलेबिलिटी, विद्युतची अवेलेबिलिटी, मनुष्यबळाची अवेलेबिलिटी, रोड कनेक्टिव्हिटी याच्यावर अवलंबून असते। एमआयडीसी प्रत्येक भागामध्ये जागेची पाहणी करते आणि कुठली जागा व्यवहारिक आहे, योग्य आहे याची तपासणी करते, त्यानुसार निवड करत असते। आणि मी आमच्या सरकारने 4 पटीच्या ठिकाणी 5 पटीचे पैसे द्यायचं धोरण केलेलं आहे। किंबहुना राज्य सरकारच्या मार्फत मी देखील एक विचार करत आहे की आज भूसंपादन हा खूप मोठा प्रश्न राज्यासमोर झालेला आहे। पूर्वीच्या कालखंडात फार कमी दरात लोकांच्या जमिनी घेतल्या, ते कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले। आज राज्याचा पुनर्वसन विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी अशा सर्व जुने जे प्रकल्पग्रस्त होते ज्यांचा जुना लँड एक्विजिशन ऍक्ट प्रमाणे ज्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या, सरकारने कायदा उशिरा केला त्यामुळे लोकांच्या जमिनी फार कमी रेट 4,000, 5,000, 10,000 अशा रेटने पूर्वी घेण्यात आल्या होत्या। अशा सर्व लाखो प्रकल्पग्रस्तांना कसं न्याय देता येईल यासाठी माझा धोरण बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचा ड्राफ्ट मी तयार केलेला आहे। परंतु आता नवीन भूसंपादन करताना शेतकऱ्यांचा विरोध कसा कमी करता येईल, त्यांना उद्ध्वस्त करून दुसऱ्याचे घर बसवता येत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये आता जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही अशा पद्धतीचं एक नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मी चर्चा केलेली आहे। माननीय बावनकुळे साहेबांची माझी चर्चा सुरू आहे। काही एक ड्राफ्ट मसुदा देखील मी तयार केलेला आहे आणि मंत्रिमंडळापुढे जाऊन शेतकऱ्यांना या पूर्ण प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने कायमस्वरूपी त्याचा जमीन गेली की त्याला असं वाटते की माझी जमीन गेली, माझे पैसे खर्च होतील, माझ्या पुढच्या वारसांचं काय, ही जी इन्सिक्युरिटी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यासाठी कुठल्या रामटेकच्या एका प्रकल्पासाठी नाही तर सर्वच प्रकल्पासाठी आपण विचार करत आहोत। उन्होंने कहा कि सरकार इस बात पर भी विचार कर रही है कि नई परियोजना के लिए भूमि अधिग्रहण के दौरान किसानों का विरोध कम से कम हो और उनकी आजीविका का भविष्य सुरक्षित रहे।